नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, आज तुम्हाला स्वामी म्हणत आहेत की बाळा, तू आज माझ्याकडे पाहून तसाच पुढे जाऊ नकोस, कारण तुझ्यासाठी मी आज एक नवीन योजना आणली आहे. ती जर तू शांतपणाने नीट ऐकून घेतलीस आणि तुझ्या जीवनातील जर फक्त 5 मिनिटे तू देवासाठी दिलीस, तर समजून जा की तुझे पुढील आयुष्य मी अगदी सुखात आणि समृद्धीमध्ये घालवणार आहे. तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर तू शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा आणि भाग्यवान ठरावे अशी माझी इच्छा आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि स्वामी संदेश रोज ऐकता आणि पाहता येतील. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती की तुम्ही जर कोणासाठी काही चांगले करत असाल आणि तुमच्या मनात कोणाबद्दल वाईट विचार नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल आणि स्वामी तुमच्या पदरात एक पुण्याची मोठी शिदोरी आज देणार आहेत. ती स्वीकार करण्यासाठी सज्ज राहा, कारण आजचा दिवस तुमच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आज देव तुम्हाला अशा गोष्टी देतील की ज्याची तुम्ही कधी आशा केली नाही आणि ज्या गोष्टी तुमच्या कल्पनेच्याही बाहेर आहेत त्या आज तुम्हाला सहजपणे मिळून जातील. आजचा हा स्वामी संदेश खास तुमच्यासाठी आहे, तो तुम्ही आनंदाने स्वीकारा. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, अरे किती चिंतेमध्ये अडकून तू राहशील. चिंता करणे थांबव. ज्यांच्या नशिबात आहे ते धावून येतील आणि ज्यांच्या नशिबात नाही ते येता येता ही अर्ध्यामध्ये सोडून आपल्या संदेशापासून दूर राहतील. जे मिळाले आहे ते आता सांभाळ. तुझ्यासाठी मी स्वतः काहीतरी सांभाळून ठेवले आहे. तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा, राशीचक्रावर नाही. राम आणि रावणाची ही राशी एकच होती, पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले आहे. म्हणून तुम्ही कधीही तुमच्या राशी आणि हातातल्या रेषावर विश्वास ठेवण्यापेक्षा तुमच्या कर्मावर लक्ष ठेवा. लहान विचार शंकेला जन्म देतो आणि मोठा विचार समाधानाला जन्म देतो. ऐकायला शिकलात तर तुम्ही नक्कीच सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकलात तर नक्कीच उत्तम जीवन काय आहे ते जगायला आणि प्रयत्न करायला नक्कीच शिकचाल. स्वामी म्हणतात, तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त बरोबर राहा. वेळ तुम्हाला नक्कीच साक्ष आणि साथ देईल. मी त्यांची साथ देतो जे योग्य मार्गाने चालतात. या जगात तुमचे स्वतःचे कोणीही नाही. प्रत्येकजण केवळ त्यांच्या स्वार्थापोटी तुमच्याशी जोडला गेला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्यांच्यात देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माणही होणारच नाही आणि त्यांना तोपर्यंत देवाचे अस्तित्व जाणवणार नाही. आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाही, तो माझे दुःख कमी का करत नाही. पण लक्षात ठेवा, परीक्षा सुरू असताना शिक्षक हे नेहमी गप्प बसतात आणि तुमच्या परीक्षेचे उत्तर हे शेवटीच तेच देतात. श्रीकृष्णाने सुद्धा खूप काही गमावलं आहे. आधी त्यांच्यापासून आई सुटली, मग वडील सुटले, त्यानंतर सापडलेल्या नंद आणि यशोदा, मित्र आणि सोबती मागे राहिले होते. राधाही मागे राहिली होती, गोकुळही मागे राहिले होते, नंतर शेवटी मथुराही मागे राहिली. मग आपण विचार करा की आपण कोण आहोत, आपल्या हातात काय आहे. आयुष्यभर श्रीकृष्णाकडून काही ना काही दूर होत राहिलं. श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून ते एक उत्सवाचे प्रतीक आहे. सर्वस्व गमावूनही आनंदी कसे राहायचे हे आपण श्रीकृष्णापेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही. म्हणून नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. दुःख तर देवालाही चुकले नाही, मग आपण तर साधारण मनुष्य आहोत. मग छोटे छोटे दुःख इतके मोठे मानून का आपले जीवन व्यर्थ घालावे. दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा समजले की आयुष्यात तुमच्या
किंचितही दुःख उरणार नाही. फक्त विचार करा, मन आंधळे नाही, त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही, मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही. पण देव आहे, ते तुम्हाला नक्कीच योग्य मार्ग दाखवत असते. म्हणून आपल्या मनाच्या शब्दाचे आंधळेपणे पालन करून महत्त्वाची कामे पुढे ढकलणे आता थांबवा आणि योग्य निर्णय योग्य वेळीच घ्या. तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा, तर मनाने नाही. कारण आंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते. जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता, तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते. परंतु सध्या तुमचे मन तुमचे शत्रू बनले आहे, हे जेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा दिवसेदिवस तुमचे दिवस नष्ट होत चाललेले असतात, हे लक्षात घ्या. आणि तुमचे दिवस नष्ट करत आहेत, हेही विचारात घ्या. स्वामी म्हणतात की तुम्ही सहमत असाल तर होय, बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. तुमची सहमती आज माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमचे विचार मला समजतील. बाळा, आता कलियुग चालू आहे, म्हणून तुमच्या मनातून हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नातं ठेवेल. तुमच्याजवळ असं काही ठेवा की ते मिळण्यासाठी लोक तुमच्याशी जोडले जातील. कधीही स्वतःला रिकामी होऊ देऊ नका, कारण लोक रिकाम्या झालेल्या वस्तू या नेहमी कचऱ्यामध्ये टाकून देतात. आपण तर माणूस आहोत, मग आपलं काय? जर देवाने अशी एखादी गोष्ट घेतली असेल जी तुम्ही गमावण्याची कल्पनाही केली नसेल, तर तो तुम्हाला नक्कीच काहीतरी देईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. कारण देवाने तुमच्याकडून घेतला आहे म्हणजे हा विचार केला आहे की तुम्हाला जी उत्तम गोष्ट मिळणार आहे ती घेण्यासाठी तुमचे हात मोकळे केले आहे. मोकळ्या मनाने आता श्वास घ्या. आत गुदमरण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी या माझ्यावर सोडा. सर्व काही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्या सोबत आहे. तुम्ही ओळखून तुमचा वेळ योग्य ठिकाणी घालवा. प्रत्येकजण कोणत्याही समस्येवर स्वतःचा उपाय देतो, म्हणून एखाद्याने दर्शवलेल्या मार्गावर जाण्यापूर्वी मार्ग देणारी व्यक्ती स्वतःच आपला मार्ग गमावले आहे की नाही हे तपासण्यासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करणे सुनिश्चित आहे. कारण पुढचा कुठल्या मार्गाने चालला आहे हे ओळखणे सर्वात पहिले आपली जिम्मेदारी आहे. मगच त्याचे मागे चालावे. स्वतःला तणाव आणि अडचणीपासून मुक्त करण्याचा एक साधा सरळ उपाय आहे, तो म्हणजे स्वतःला स्वामीसोबत जोडा आणि सर्व काही स्वामीवर सोपवा आणि फक्त स्वामींचे नामस्मरण करत राहा आणि आपले कर्म करा. स्वामी तुमचे जीवन नक्कीच आनंदाचे आणि सुखाचे घालवतील ही आशा ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.